नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आज आपण TCMमधील नेक्स्ट पॉईंट्स, कॉन्फ्लुएंट पॉईंट्स विषयी डिटेल्स बघणार आहोत. तर कॉन्फ्लुएंट पॉईंट्सचे डेफिनेशन बघूया. कॉन्फ्लुएंट पॉईंट्स त्याला मीटिंग पॉईंट्स पण असे म्हटले जाते. कॉन्फ्लुएंट पॉईंट्स आर स्पेशल 8 extraordinary vessel points that connect with 8 extraordinary vessel with the 12 main meridian. म्हणजे कॉन्फ्लुएंट पॉइंट एक्स्ट्राऑर्डिनरी व्हेसल लोकेशन ते 12 मेन मेरिडियनला जोडणाऱ्या पॉइंटला आपण कॉन्फ्लुएन्स पॉइंट असे म्हणतो. तर पहिला पॉइंट आहे LU7. त्याला ली क्यू असे म्हटले जाते. त्याला रेन माई चे हे म्हटले जाते आपण. आणि 1.5 चून अबाव द रिस्ट क्रीज प्रॉक्सिमल टू रॅडियल स्टिलॉइड प्रोसेस. म्हणजे मनगटाच्या रेषेपासून 1.5 चून वर रेडियल स्टिलॉइड जवळ हेडेक, नेक पेन, कफ, सोअर थ्रोट अँड युरिनरी प्रॉब्लेमसाठी हा पॉइंट यूज केला जातो. LU7 हा रेन माईचा पॉइंट आहे. नेक्स्ट पॉइंट इज SI3 ओगजी. त्याला हा पॉइंट DU माईचा आहे. लोकेशन आहे ऑन द अल्नार साइड ऑफ द हँड proximal to the 5th metacarpophalangeal joint at the end of the transverse crease when making a loose fist. म्हणजे हाताच्या करंगळीच्या बाजूला 5व्या मेटाकार्पोफॅलेंजियल सांध्याच्या मागे मूठ हलकी बंद केल्यावर तयार होणाऱ्या रेषेच्या शेवटी हा पॉइंट असतो. हा पॉइंट नेक स्टिफनेस, बॅक पेन, हेडेक आणि फीवर यासाठी वापरला जातो. नेक्स्ट पॉइंट इज SP4 गॉंगसन असे म्हटले जाते. हा पॉइंट चॉंग माई एक्स्ट्राऑर्डिनरी मेरिडियनचा आहे. लोकेशन आहे ऑन द मिडल साइड ऑफ द फूट इन द डिप्रेशन डिस्टल अँड इन्फेरियर टू द बेस ऑफ द फर्स्ट मेटाटार्सल बोन. म्हणजे पायाच्या आतील बाजूस पहिल्या मेटाटार्सल हाडाच्या मुळाखालील व पुढील खळग्यात हा पॉइंट असतो. इंडिकेशन आहे अबडॉमिनल पेन, गॅस्ट्रायटिस, नॉसिया, वॉमिटिंग अँड मेन्स्ट्रुअल डिसऑर्डर्स. नेक्स्ट पॉइंट इज PC6. त्याला नेई गोवान असे म्हणतात. हा इन पेई माई चा हा पॉइंट आहे. लोकेशन आहे 2 चून अबाव द रिस्ट क्रीज बिटवीन द टेंडॉन ऑफ पाल्मारिस लॉंगस अँड फ्लेक्झर कार्पी रेडियस. म्हणजे मनगटाच्या रेषेपासून 2 चूनवर पाल्मारिस लॉंगस व फ्लेक्झर कार्पी रेडियल यांच्या मधोमध हा पॉइंट असतो. इंडिकेशन चेस्ट पेन, पाल्पिटेशन, नॉजिया, वॉमिटिंग अँड एन्झायटी. नेक्स्ट पॉइंट इज TE5 वाई गोवान असे म्हटले जाते. हा यांग वेई माई चा पॉइंट आहे. लोकेशन आहे 2 चून अबाव द डॉर्सल डिस्ट क्रीज बिटवीन द रॅडियस अँड अल्ना. म्हणजे हाताच्या मागील मनगटाच्या रेषेपासून 2 चून वर रॅडियस व अल्ना यांच्या मधोमध हा पॉइंट असतो. हेडेक, इयर प्रॉब्लेम, फीवर, शोल्डर अँड आर्म पेनसाठी हा पॉइंट वापरला जातो. नेक्स्ट पॉइंट इज SI3 ओगजी. हा DU माई चा पॉइंट आहे. लोकेशन ॲज DU माईचा कन्फ्लुएंट पॉइंट आहे. स्पायनल पेन, नेक स्टिफनेस आणि ऑसिपिटल हेडेक साठी हा पॉइंट वापरला जातो. SI3 चे लोकेशन आहे अल्नार साइड ऑफ द हँड proximal to the 5th metacarpophalangeal joint at the end of the transverse crease when making a loose fit. म्हणजे हाताच्या करंगळीच्या बाजूला 5व्या मेटाकार्पोफॅलेंजियल सांध्याच्या मागे मूठ हलकी बंद केल्यावर तयार होणाऱ्या रेषेवर हा पॉइंट असतो. नेक्स्ट पॉइंट आहे PL62
याला शेन माई अशी म्हटली जाते. यांग शियाओ माईचा हा पॉइंट आहे. इन द डिप्रेशन डायरेक्टली बिलो द लॅटरल मेल्युस ऑफ द अँकल, म्हणजे घोट्याच्या बाहेरील मेल्युसच्या थेट खळग्यात हा पॉइंट असतो. इन्सोमनिया, हेडेक, आय प्रॉब्लेम अँड लोअर पेन साठी हा लोअर बॅक पेन साठी हा पॉइंट वापरला जातो. नेक्स्ट पॉइंट इज KI6 म्हणजे किडनी 6. ज्याहो हाई ह्याला असे म्हटले जाते. हा इन शियाओ माई चा पॉइंट आहे. इन द डिप्रेशन अबाउट 1 चून बिलो द मिडल मेल्डस, म्हणजे गोट्याच्या आतील मेल्डसच्या सुमारे 1 चून खालील खळग्यामध्ये हा पॉइंट असतो. इन्सोमनिया, सोअर थ्रोट, ड्राय थ्रोट अँड मेन्स्ट्रुअल डिसऑर्डर्स. आता यामध्ये इम्पॉर्टंट पेअरिंग बघा. LU7 प्लस किडनी 6, रेन माई प्लस इन शियाओ माई, युजफुल फॉर throat, chest and reproductive urinary related patterns. Next pairing is SI3 plus bladder 62, DUMI plus Yang Xiao Mai, commonly used for neck, spine, back and posture related problem. Next pair is SP4 plus PC6, Chang Mai plus In Wei Mai, commonly used for chest, stomach, abdominal and gynecological complaints. Next pair is TW5 plus bladder 62, that is Yang Wei Mai plus Yang Xiao Mai, commonly used for lateral body, shoulder, neck and headache pattern. तर आपल्याला कॉन्फ्लुएंट पॉइंट म्हणजे मीटिंग पॉइंट विषयी माहिती कशी वाटली, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.